आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव। महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता। म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या, जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास। नमस्कार, मी विश्वजित। न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत। जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी। वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्स 2025 लीगला मोठा झटका बसलाय। उद्या 31 जुलै रोजी भारत पाकिस्तानमध्ये पहिला सेमीफायनलचा सामना आहे। या मॅच आधी स्पॉन्सर्सनी या लीगला मोठा झटका दिलाय। त्यांनी स्पॉन्सरशिप देण्यास नकार दिलाय। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतलाय। दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाहीत अशी भूमिका स्पॉन्सर्सने घेतली। वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सचा 15वा सामना इंडिया चॅम्पियन आणि वेस्ट इंडिज चॅम्पियन यांच्यात खेळला गेला। इंडिया चॅम्पियनने हा सामना 5 विकेट्सने जिंकला। यासह भारतीय संघ या स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचलाय। इंडिया चॅम्पियन्सचा कर्णधार युवराज सिंगनं वेस्ट इंडिज चॅम्पियन्स विरुद्ध टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला। अशा परिस्थितीत वेस्ट इंडिजचा संघ निर्धारित 20 षटकांत 9 विकेट्सच्या मोबदल्यात केवळ 144 धावाच करू शकला। भारताकडून पियुष चावलानं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर वरुण आरोन आणि स्टुअर्ट बिन्नी यांनीही 2-2 विकेट्स घेतल्या। जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखण्यामुळे ओव्हल येथे इंग्लंड विरुद्धच्या 5व्या कसोटी सामन्यातून विश्रांती देण्यात आली। त्याच्या जागी आकाशदीपचा भारतीय संघात समावेश करण्यात आला। बुमराहची तंदुरुस्ती लक्षात घेता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वैद्यकीय पथकाने हा निर्णय घेतला आहे। IPL स्पर्धेचं 19वं पर्व सुरू होण्यासाठी 7 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे। मात्र असं असतानाच आतापासूनच फ्रँचायझींमध्ये उलथापालथ सुरू आहे। कोलकाता नाईट रायडर्स नव्या प्रशिक्षकासह मैदानात उतरण्याची तयारी करतोय। कोलकाता नाईट रायडर्सने हेड कोच चंद्रकांत पंडित यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय। चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाईट रायडर्सने 3ऱ्यांदा IPL किताब जिंकला होता, पण आता KKRला त्यांची साथ मिळणार नाहीये। झिम्बाब्वे विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी मिशेल सँटनर न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे। दुखापतीमुळे टॉम लॅथम पहिला सामना खेळू शकणार नाहीये, म्हणून बोर्डानं त्याच्या जागी सँटनरकडे कर्णधारपद सोपवलंय। मालिकेतील पहिला कसोटी सामना आजपासून बुलावायो येथे दोन्ही संघांमध्ये खेळला जाईल। ऑस्ट्रेलियाने आगामी एकदिवसीय आणि T20 मालिकेसाठी संघ जाहीर केला। दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या मालिकेसाठी काही वरिष्ठ खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आलाय, ज्यात ट्रॅव्हिस हेड आणि जोश हेझलवूड यांचा समावेश आहे। वर्कलोड व्यवस्थापनामुळे या मालिकेत कसोटी आणि एकदिवसीय संघांचा कर्णधार पॅट कमिन्सला विश्रांती देण्यात आली। कमिन्सच्या अनुपस्थितीत मिशेल मार्श आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे। गेल्या काही स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या भारताची अनुभवी जोडी सात्विक साईराज आणि रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी मकाऊ ओपन सुपर 300 या बॅडमिंटन स्पर्धेची दुसरी फेरी गाठली। सात्विक साईराज, रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं पुरुष दुहेरीतील लढतीत मलेशियाच्या लो हँग ई एनजी इंग चियोंग या जोडीवर 21-13, 21-15 असा सरळ 2 गेममध्ये विजय साकारलाय। तर या भारतीय जोडीनं 36 मिनिटांमध्ये प्रतिस्पर्धी जोडीला पराभूत केलाय। पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या AFC महिला आशियाई कप फुटबॉल स्पर्धेच्या गट क मध्ये भारताला जपान, माजी विजेता चीनी तैपेई आणि व्हिएतनामसह स्थान देण्यात आलंय। 1 ते 21 मार्च 2026 दरम्यान होणाऱ्या 12 संघांच्या या स्पर्धेचा ड्रॉ मंगळवारी सिडनी टाउन हॉल येथे पार पडलाय। स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 12 संघांना प्रत्येकी 4 संघांच्या 3 गटात विभागण्यात आलंय। या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूया। पाहत राहा न्यूज अनकट।